उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत मतभेद झाले नाहीत का? सगळं काही सामंजस्याने पार पडलंय का? लक्षात घ्या, राजकारणामध्ये मतभेद न होणं ही शक्यता फार दूरची आहे. आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये जागा वाटपामध्ये एकेका जागेवर जेव्हा 8-8, 9-9 उमेदवार इच्छुक असतात तेव्हा मतभेद होणं, रस्सीकेस होणं, ही जागा आमची, ही जागा तुमची, अशा प्रकारे वाद निर्माण होणं हे स्वाभाविक म्हणायला हवं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये मतभेदाचा मुद्दा काय होता? तर गेल्या वेळेला 2017ला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 227 पैकी 84 जागा जिंकल्या होत्या. स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा हा आग्रह होता, या 84 जागा आपल्याला मिळतील. पण एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रभाव जसा मराठी बहुल विभागामध्ये आहे, मराठी बहुल वॉर्डामध्ये आहे, तसाच राज ठाकरे यांच्या मनसेचा प्रभाव सुद्धा याच मराठी बहुल वॉर्डामध्ये आहे. त्यामुळे जरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने, अविभक्त शिवसेनेने, लक्षात घ्या तेव्हा शिवसेना तुटलेली नव्हती 2017ला, शिवसेना एक होती, एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये होते, ते जवळजवळ उद्धव ठाकरे यांचे मॅनेजर होते, लक्षात घ्या. तेव्हा 2017ला जरी उद्धव ठाकरे यांनी 84 जागा जिंकल्या असल्या तरी यावेळेला त्या सर्व जागांवर त्यांना आपले उमेदवार लढवता येतील ही शक्यता नव्हती. कारण दादर सारखा भाग आहे, माहीम सारखा भाग आहे, विक्रोळी सारखा भाग आहे, भांडूप सारखा भाग आहे, या भागामध्ये राज ठाकरेंच्या मनसेचं सुद्धा प्राबल्य आहे. त्यामुळे त्यापैकी काही जागा राज ठाकरे मागणार याविषयी काही शंका नव्हती.